आणि लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे अर्थव्यवस्थेवर ताण आहे अशी कबुली सत्ताधारी प्रवीण दरेकर यांनी दिली आहे। मात्र फडणवीसांच्या नेतृत्वातलं सरकार आर्थिक घडी व्यवस्थित बसवेल असा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केलाय। तर कोणतीही योजना सरकारला थांबवता येणार नाही, शेतकरी सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावाच लागेल असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले। आज राज्याची आर्थिक घडी नीट करण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सुदैवाने सरकार आहे म्हणून पुढच्या 20-25 वर्षाचं आर्थिक नियोजन या अर्थसंकल्पातनं झालेलं दिसेल। लाडक्या बहिणींसारख्या हजारो कोटीच्या योजना त्या ठिकाणी गरिबांसाठी आहेत, त्याच्यामुळे निश्चितच थोडा ताण अर्थव्यवस्थेवर आहे, ही वस्तुस्थिती मान्य आहे। परंतु ज्या लोकांना कळतं, ज्यांना इकॉनॉमिक्स माहीत आहे, ती लोक मला वाटतं साथ देतील आणि येणाऱ्या 10, 15, 20 वर्षामध्ये देशातील बळकट अर्थव्यवस्था असलेलं राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे येईल, यावर मला पूर्ण विश्वास आहे। हे अशा कोणत्या योजना सरकारला थांबवता येणार नाही, परंतु शेतकऱ्यांना सर्वसामान्य माणसांना न्याय तर सरकारला द्यावाच लागेल आणि तो जर दिला नाही तर मला असं वाटतं त्याला विरोधी पक्ष म्हणून आम्ही आवाज उठवू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।